अमित शहाच्या तोंडातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे जे उद्गार बाहेर पडले त्यावरूनच त्यांच्या पोटातील मळमळ तोंडावर आली। संविधानाबद्दल त्यांचे विचार काय आहेत हे अगोदरच संपूर्ण जगाने पाहिले होते, आंबेडकरी जनतेने पाहिले होते, भारतातील तमाम जनतेने पण पाहिले होते। आणि आज संसदेमध्ये बोलताना अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाबद्दल उद्विग्नता व्यक्त केली। काय सारखं आंबेडकर 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 बोलता, त्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गप्राप्ती झाली असती। या मूर्खांना सांगणार कोणी? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आज अपरिहार्य आहे, कारण भारताला जो काही शेप दिलाय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या विद्वानाने दिलेला आहे। ही तुमची कुठलीही देण नाही। त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वोत्कृष्ट असं संविधान लिहिलं। संविधान ते तुम्ही बदलायला निघाले होते। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर तुमच्या मनातील पोटातील मळमळ बाहेर पडते। चर्चा कशाबद्दल होती? संविधानाबद्दल होती। प्रत्येक सदस्य संविधानाबद्दल बोलत होता आणि ज्या वेळेला संविधानाचा उल्लेख येणार त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव निघत राहणार, हे तुम्हाला कळायला पाहिजे। पण सगळे मंडळी, सगळे खासदार, सगळे मंत्री हे सगळे आंबेडकर 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 करतायत, पाहिल्याबरोबर यांच्या पोटातील मळमळ बाहेर पडली। बाकीच्यांना कळत नाही का हे कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करतात? ते यांना संविधान बदलायचं आहे, यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवायचं आहे। आणि जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही सहन करत राहू तोपर्यंत ते आपल्या प्रत्येक कृतीमध्ये यशस्वी होत राहणार। मागच्या वेळेला आपण त्यांना घुटनों के बल आणून ठेवलं होतं, तरी यांचा माज गेलेला नाहीये। आणि लक्षात ठेवा, संविधान बदलून राहणारच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिटवण्यासाठी हे पुढे राहणार आहे। ठीक आहे, भारतीय जनता पक्षाची ही नीती आहे, घाणेरडी नीती आहे। यांच्या पोटातील मनातील मळमळ सगळी बाहेर पडलेली आहे अमित शहाच्या तोंडामधून। परंतु भारतीय जनता पार्टी बरोबर ज्या पक्ष आहेत त्यांना हे मान्य आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान मान्य आहे का? शिंदे सेना आहे, अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे, त्यांना मान्य आहे का? त्यांच्या आमदारांना मान्य आहे का? त्यांच्या खासदारांना मान्य आहे का? आठवले साहेबांना मान्य आहे का? जी मंडळी सातत्याने भारतीय जनता पक्षाची पाठराखण करतात, निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहतात, मग ते नितीश कुमार असू दे, चंद्रबाबू नायडू असू दे किंवा अन्य मंडळी असू दे, त्यांना हाच प्रश्न आहे, तुम्हाला हा अपमान मान्य आहे का? आणि तुमच्यामुळे ही मंडळी आज ताकदवर होत चालली आहे की त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेलेली आहे। जर तुम्ही त्यांचा निषेध नाही केला तर पुढच्या वेळेला आंबेडकरी जनतेपर्यंत जाऊ नका, सामान्य जनतेपर्यंत पण मत मागायला जाऊ नका। मत मागायला जाताना आंबेडकरी जनतेची मतं पाहिजे असतात, पण आंबेडकरी जनतेच्या दैवताला आणि भारताच्या महान रत्नाला जेव्हा अपमानित केलं जातं तेव्हा तुम्ही तोंडामध्ये मूग धरून गप्प राहता, हे चालणार नाही। लक्षात ठेवा, अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे। आणि जर मंडळींनी अमित शहाला आणि भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत असाल तर तुम्हाला आम्ही नाकारतो। भारतीय जनता पक्षाबरोबर जे मित्र पक्ष आहे, शिंदे सेना आणि अजित पवारांची संघटना, या दोघांनाही आम्ही निषेध करतो की त्यांनी अमित शहाचा निषेध केलेला नाहीये। अमित शहाचा निषेधच करायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांची साथ पण तुम्ही सोडली पाहिजे, अन्यथा तुम्हाला आंबेडकरी जनतेची मतं मिळणार नाहीत। जय भीम।